अलिबाग रेवस रस्त्यावर शुक्रवारी भीषण अपघात झाला। या अपघातात 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय, तसंच तिचे आई वडील आणि बहीण जखमी झाले। आई वडिलांसमोरच त्यांच्या लेकीचा अंत झाला। मुंबईतील कुलाबा इथे राहणारे हेमंत गजानन कोळी हे त्यांची पत्नी लता, मुलगी हेतल आणि लहान मुलगी कृती यांना घेऊन दुचाकीवरून अलिबागकडून रेवसच्या दिशेने जात होते। त्यांची दुचाकी कनकेश्वर फाटा इथे लायन्स हॉस्पिटल जवळ आली असता समोरून आलेल्या एका रिक्षा चालकाने हुलकावणी दिली। त्यामुळे हेमंत कोळी यांची स्कूटी समोरून येणाऱ्या PNP कंपनीच्या खासगी बसला धडकली। ही धडक इतकी जोरदार होती की स्कूटीवरील सर्वजण रस्त्यावर फेकले गेले। गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सर्वांना तातडीने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र उपचारापूर्वीच 13 वर्षीय हेतल कोळी हिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। या घटनेमुळे कोळी कुटुंबावर शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। जखमी झालेल्या हेमंत कोळी, लता कोळी आणि कृती कोळी यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई इथे हलवण्यात आलंय। दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात रिक्षा चालकाचा शोध अलिबाग पोलिसांकडून सुरू आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।